आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू. आपल्याला मार्गच काढायचा आहे. आपल्याला काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशीपासून मी एक खंबीर भूमिका यात घेतली आहे, पण त्यात वेळोवेळी अडचणी येत गेल्या आहेत. तर तुमचाही अभ्यास आहे, तुमच्या अभ्यासाच्या अनुरूप किंवा तुमच्या सोबतचे जे काही ज्यांचा अभ्यास असेल अशा लोकांना सोबत बसू. आवश्यकता असेल तर ऍडव्होकेट जनरलला बोलून घेऊ. ऍडव्होकेट जनरलशी आपण त्या ठिकाणी तुमच्या बैठकीत चर्चा करू आणि त्यातला मार्ग काढायचा प्रयत्न करू. पण तर तुम्ही जरूर या. कारण काय बघा, म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं, हा मुद्दा तुम्ही ऐरणीवर आणला, लोकांनी देखील त्याला एक चांगलं समर्थन दिलं, पण शेवटी मार्ग तर बैठकीतला आणि चर्चेतनंच निघेल की नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता उपोषण सोडावं, आम्ही नीट दखल घेतली याची आणि आपण चर्चा करून यातला मार्ग काढायचा प्रयत्न करू. साहेब एक विनंती आहे, वेळ आहे ना 2 मिनिटं आपल्याला. मी मागच्या वर्षी पंढरपूरला याच मुद्द्यासाठी 16 दिवस उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस म्हणजे आता गिरीश भाऊ आले, आमच्या ताई आहेत, साहेब अर्जुन भाऊ पुष्कर, हे म्हणजे आम्हाला अधिकारानं बोलणारे माणसं आहेत. बरोबर. आता त्यावेळेस ते तसंच झालं. आता आम्हालाही माहिती आहे की मी आता म्हणलं आता द्या, तुम्ही द्यायला सोबत नाही. त्यावेळेस पहिल्यांदा शंभूराज साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील आले होते. पडळकर साहेब असतील, प्रकाशांना असतील. मी त्यांना म्हटलं तुम्ही असं बोलले आणि उपोषण सोडून फायदा नाही, कारण याच्या अगोदर कितीतरी आंदोलन झाले, प्रत्येक वेळेस शब्द दिले गेले, तुम्ही आम्हाला लेखी काहीतरी द्या. शिंदे साहेबांनी त्यांच्या बहिणीचे एक पत्र दिलं की आमच्या ज्या मागण्या होत्या, ही मागणी तुमची 15 दिवसात याच्या अशा अडचणी आहेत, याचा थोडासा अभ्यास करून आम्हाला 1 महिना लागेल. ते पत्र आहे माझ्याकडे. आता 1 वर्ष कंप्लीट झालं. 25 सप्टेंबरला मी उपोषण सोडलं होतं 16 दिवसात. ते सुटलं. आता काय झालंय, एक म्हणाले की तोंड एकदा फोडलं की ते आपण टाकही फुकून देतो नाही. म्हणूनच माझं म्हणणं काय बघा, कोणी काही म्हणजे मी लिहून दिलं, त्यांनी लिहून दिलं, तरी जोपर्यंत आपण चर्चा करत नाही ना, बरोबर, त्यातनं यातनं मार्ग निघू शकत नाही. बघा, हे जर सोपं असतं तर आतापर्यंत होऊन गेलं असतं. पण तुम्हाला माहिती आहे, लोकांनी केसेस केल्या, कोर्टात केसेस झाल्या, आपण भूमिका मांडली, आपण त्याच्यामध्ये आपली बाजू घेतली, परत त्यात काही कोर्टाने अडचणी निर्माण केल्या. जुना एक अहवाल मागच्या सरकारने काय पाठवला तोही तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे काय अडचणी निर्माण झाल्या. तर आपल्याला बसून त्यातनं नीट स्ट्रॅटेजीनेच मार्ग काढावा लागेल. आता या पेढी फार 30 स्थापन केली होती नागपूरला, तेव्हापासून त्या आंदोलनात मी आडून बसलो तरी आम्हाला 30 नाही पाहिजे. त्यात एक स्ट्रॉंग कार्यकर्ता होतो रस्ता अडवणारा. तर हा विषय वेगळा आहे. आता मी याच्यात दुसऱ्याच पर्याय बोललो. आता साहेबांना त्यांना सांगितलं की जे 3.5% आम्हाला सेपरेट एमसीसी म्हणून आहे